from the following balances and additional information, prepare balance sheet of Impress Bank Limited as on 31st March 2018. त्यामध्ये जनरल रिझर्व दिलेला आहे. प्रिपेअर बॅलन्स शीट तयार करायची आहे इम्प्रेस बँकेची 31 मार्च 2018ची. खाली काही बॅलन्सेस आणि अतिरिक्त माहिती ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या माहितीवरून इम्प्रेस बँकेची बॅलन्स शीट तयार करायची आहे. यामध्ये पहिला पद दिलेला आहे जनरल रिझर्व 9 लाख रुपये. जनरल रिझर्व याची नोंद शेड्यूल नंबर 2 मध्ये केली जाते, रिझर्व या शेड्यूलमध्ये. त्यानंतर दुसरा पद आहे कॅश इन हँड अँड विथ RBI. कॅश इन हँड म्हणजे त्या बँकेकडे असणारी कॅश आणि रिझर्व बँकेकडे असणारी बॅलन्स. तर याची नोंद शेड्यूल नंबर 6 मध्ये केली जाते. इन्व्हेस्टमेंट याची नोंद शेड्यूल नंबर 8 मध्ये इन्व्हेस्टमेंट या शेड्यूलमध्ये केली जाते. त्यानंतर बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस याची नोंद शेड्यूल नंबर 9 मध्ये ॲडव्हान्सेस या शेड्यूलमध्ये केली जाते. तर लोन्स, ॲडव्हान्सेस, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट या पदाची नोंद सुद्धा शेड्यूल नंबर 9 मध्ये केली जाते. त्यानंतर कस्टमर्स लॅबिलिटी फॉर ॲक्सेप्टन्स आणि बिल्स रिसिवेबल हे 2 असे वेगळे पद आहेत. हे एका दृष्टीने कंपनीची असेट्स आहे आणि दुसऱ्या दृष्टीने कंपनीची लॅबिलिटी आहे. पुन्हा दुसऱ्या नावाने हेच पद याच बॅलन्सेसमध्ये दिलेले आहेत. याची अमाऊंट सेम आहे, फक्त नाव दुसरं दिलेलं आहे. 15,06,851 रुपये कस्टमर्स लॅबिलिटी फॉर ॲक्सेप्टन्स असं प्रकारचं पुन्हा दुसरं पद दुसऱ्या नावाने दिलेलं आहे याच अमाऊंटचं. आणि बिल्स रिसिवेबल नावाचं पद सुद्धा दुसऱ्या नावाने दिलेलं आहे. बिल्स कलेक्शन या नावाने अमाऊंट सारखीच दिलेली आहे, 40,92,732 रुपये. तर ही कंटिंजंट लॅबिलिटी आहे. त्यानंतर बिल फर्निचर अँड फिटिंग्स आणि प्रिमायसेस या दोन्ही पदांची नोंद शेड्यूल नंबर 10 मध्ये फिक्स असेट्स या शेड्यूलमध्ये केली जाते. स्टॉक ऑफ स्टॅम्प्स अँड स्टेशनरी याची नोंद शेड्यूल नंबर 11 मध्ये. इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्स, इन्कम टॅक्स ॲडव्हान्समध्ये पेड केलं याची सुद्धा नोंद शेड्यूल नंबर 11 मध्ये केली जाते. त्यानंतर स्टॅच्युटरी रिझर्व फंड, स्टॅच्युटरी रिझर्व याची नोंद शेड्यूल नंबर 2 मध्ये केली जाते. कंटिंजन्सी रिझर्व, इन्व्हेस्टमेंट रिझर्व याची सुद्धा नोंद शेड्यूल नंबर 2 मध्ये केली जाते. त्यानंतर आहे डिव्हिडंड इक्वालायझेशन फंड, याची सुद्धा नोंद शेड्यूल नंबर 2 मध्ये केली जाते. अनक्लेम डिव्हिडंड, ज्याच्यावर अजून कोणी क्लेम केलेला नाही आहे अशा प्रकारचं डिव्हिडंड आहे, याची नोंद मात्र शेड्यूल नंबर 5 मध्ये अदर लॅबिलिटीजमध्ये केली जाते. डिपॉझिट्स अँड अदर अकाउंट, डिपॉझिट म्हणजे ठेवी, ठेवीचं स्वतंत्र शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 3, याची नोंद केली जाते शेड्यूल नंबर 3 मध्ये डिपॉझिट्स या शेड्यूलमध्ये. त्यानंतर बिल्स पेबल लिहिलेलं आहे, बिल्स पेबलची नोंद मात्र शेड्यूल नंबर 5 मध्ये केली जाते. अनएक्सपायर्ड डिस्काउंट, अनएक्सपायर म्हणजे ज्याला आपण रिबेट ऑन डिस्काउंट असं म्हणतो, तर हे अनएक्सपायर्ड डिस्काउंट याची नोंद सुद्धा शेड्यूल नंबर 5 मध्ये केली जाते. त्यानंतर ब्रँच ॲडजस्टमेंट क्रेडिट असं दिलेलं आहे. क्रेडिट दिलं असेल, क्रेडिट बॅलन्स दिलं असेल ब्रँच ॲडजस्टमेंटचं, तर त्याची नोंद शेड्यूल नंबर 5 मध्ये करायची आहे. डेबिट जर बॅलन्स दिलं असतं तर त्याची नोंद शेड्यूल नंबर 11 मध्ये करावी लागली असती. त्यानंतर पहा ॲक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर 15,06,851 याच अमाऊंटचं एक पद दिलेलं आहे आणि त्याला नाव मात्र वेगळं दिलेलं आहे, कस्टमर्स लॅबिलिटी फॉर ॲक्सेप्टन्स. आणि दुसऱ्या नावानं दिलेलं आहे ॲक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर 15,06,851. याची नोंद शेड्यूल नंबर 12 मध्ये करायची आहे. ही आहे कंटिंजंट लॅबिलिटी, आकस्मिक देयता. एका दृष्टीने ती असेट्स आहे तर दुसऱ्या दृष्टीने लॅबिलिटी आहे. म्हणून याच बॅलन्सेसमध्ये 2 नावाने सारखीच अमाऊंट दिलेली आहे, मात्र त्याची नोंद एकाच ठिकाणी करायची आहे शेड्यूल नंबर 12 मध्ये.
ॲक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर 15,06,851 रुपये. त्यानंतर बिल्स फॉर कलेक्शन 40,92,732 आणि बिल्स रिसिवेबल या दोन्ही पदाची जी अमाऊंट आहे ती सुद्धा सारखीच आहे. बिल्स फॉर कलेक्शन नावाचं जे पद आहे ते शेड्यूल नंबर 12 नंतर बॅलन्स शीटमध्ये फक्त शो करायचं आहे. शेड्यूल नंबर 12 सुद्धा शो करायचं आहे आणि बिल्स फॉर कलेक्शनची जी अमाऊंट आहे 40,92,732 रुपये ही सुद्धा 2 वेळा दिलेली आहे. एकदा बिल्स रिसिवेबल या नावाने आणि दुसऱ्यांदा बिल्स फॉर कलेक्शन या नावाने. तर फक्त एकच नोंद करायची आहे, एकाच अमाऊंटची बिल्स फॉर कलेक्शन आपल्याला फक्त बॅलन्स शीटमध्ये सगळ्यात शेवटी घ्यायचं आहे बिल्स फॉर कलेक्शन 12व्या शेड्यूल नंतर. त्यानंतर बॉरोविंग फ्रॉम अदर बँक्स, दुसऱ्या बँकेकडून घेतलेलं कर्ज हे शेड्यूल नंबर 4 मध्ये बॉरोविंग या शेड्यूलमध्ये घेतलं जाते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे क्रेडिट बॅलन्स आहे 2,287 रुपये आणि नेट प्रॉफिट फॉर दी इयर 2017-18चं नेट प्रॉफिट आहे 1,83,111 रुपये. तर याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, वर्किंग नोट्स काढावं लागेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स किती होता ते काढावं लागेल आणि तो बॅलन्स जो येईल तो शेड्यूल नंबर 2 मध्ये ट्रान्सफर करावा लागेल. त्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. टेकिंग द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन टू अकाउंट व्हाईल प्रिपेरिंग द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर 2017-18 interest accrued on investment rupees 1,24,244 was omitted to oversight. म्हणजे 2017-18चं नफा तोटा खाते तयार करताना इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट जो गुंतवणुकीवर व्याज ड्यू झाला अक्रू झाला तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना त्याला घेण्यात आलं नाही, म्हणजे त्याला टाळण्यात आलं. ऑमिटेड टू ओव्हरसाईट म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना हा जो इंटरेस्ट ड्यू झाला होता 1,24,244 रुपये तो घेण्यात आला नाही आणि म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना आपल्याला विचारात घ्यावा लागेल. म्हणजे तेवढी जी अमाऊंट आहे 1,24,244 रुपये ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना आपल्याला त्यामध्ये प्लस करावी लागेल, विचारात घ्यावी लागेल, कारण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, ते पद टाळण्यात आलं. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. दी ॲथोराइज शेअर कॅपिटल कन्सिस्ट ऑफ 50,000 शेअर्स ऑफ ₹100 इच. 50,000 शेअर्स आहेत, एकाची किंमत आहे 100 रुपये. टोटल शेअर्स होतात 50 लाख. तर हे आहेत ॲथोराइज शेअर. ॲथोराइज शेअर्स शेड्यूल नंबर 1 मध्ये कॅपिटल या शेड्यूलमध्ये शो करायचे आहेत दिलेले असतील तर. त्यानंतर म्हटलेलं आहे हाफ ऑफ विच आर इश्यू अँड फुली पेड. यापैकी अर्धे म्हणजे 50 टोटल इश्यू किती गेले 50,000 टोटल आहेत, म्हणजे ॲथोराइज शेअर्स आहेत 50,000, त्याच्या अर्धे किती होतील 25,000. हाफ ऑफ विच म्हणजे त्यापैकी अर्धे. 50,000च्या अर्धे 25,000. एका शेअरची किंमत 100 रुपये, त्यामुळे 25,000 गुणिले 100 म्हणजे 25 लाख रुपये. हे झालं इश्यू अँड पेड अप कॅपिटल. तर हे दोन्ही कॅपिटल दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. ॲथोराइज कॅपिटल आणि इश्यू अँड पेड अप कॅपिटल, निर्गमित केलेले आणि वसूल झालेले जे काही कॅपिटल आहे ते दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचा जो इफेक्ट आहे तो पहिल्या शेड्यूलमध्ये करायचा आहे, कॅपिटल या शेड्यूलमध्ये. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. इन द मंथ ऑफ सप्टेंबर 2018, सप्टेंबर 2018 ही ॲडजस्टमेंट दिलेली आहे. अ डिव्हिडंड ऑफ ₹8 पर शेअर फ्री ऑफ टॅक्स पेड ऑन अकाउंट ऑफ 2016-17. 2018चा जो डिव्हिडंड आहे तो 8 पर शेअर आहे, एका शेअरवर 8 रुपये आहे. तर याचा जो इफेक्ट आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतानाच याला विचारात घ्यायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ट्रान्सफर ₹62,500 टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह फंड.
स्टॅच्युटरी रिझर्व्हला 62,500 रुपये ट्रान्सफर करायचे आहे. तर याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि दुसरा इफेक्ट दुसऱ्या शेड्यूलमध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस या शेड्यूलमध्ये करायचा आहे, ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह. तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम दिलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं नाही आहे, फक्त बॅलन्स शीट तयार करायची आहे. परंतु प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं मागच्या वर्षीचं शिल्लक रक्कम दिलेली नाही आहे, मात्र त्याच्यावरचे पद दिलेले आहेत. ते पद विचारात घेऊन सर्वप्रथम आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स किती आहे ते काढावं लागेल. त्याच्यासाठी वर्किंग नोट्स दिलेली आहे. वर्किंग नोट्स नंबर 1, बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपल्याला काढायचा आहे. तर नेट प्रॉफिट प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे 1,83,111 रुपये. 1,83,111 रुपये हा नेट प्रॉफिट आहे. त्यानंतर इंटरेस्ट अप्रूव्ड पहिली ॲडजस्टमेंट आहे 1,24,244 रुपयाचा जो इंटरेस्ट ड्यू झाला होता तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करताना टाळण्यात आला, म्हणजे तो घेण्यात आला नाही आणि म्हणून हे 1,24,244 रुपये त्यामध्ये प्लस केले जातील. प्लस केल्यानंतर ती अमाऊंट होईल 3,07,355 रुपये. त्यानंतर मागच्या वर्षीचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल. प्रॉफिट बिफोर डिव्हिडंड किंवा डिव्हिडंड पेड हे जर कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालते. तर जो प्रिव्हियस इयरचा जो प्रॉफिट दिलेला आहे हा प्रॉफिट बॅलन्सेसमध्येच दिलेला आहे. हा दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स 2,287 रुपये. हा आहे प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट. तर हा प्रिव्हियस इयरचा प्रॉफिटसुद्धा नेट प्रॉफिटमध्ये प्लस करायचा असतो. नेट प्रॉफिट 3,07,755 रुपये, कारण नेट प्रॉफिट होता 1,83,111 रुपये, परंतु इंटरेस्ट ड्यू झाला 1,24,244 रुपयाचा. तो इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना घेतल्या गेला नाही आणि म्हणून तो इंटरेस्ट नेट प्रॉफिटमध्ये शुद्ध नफ्यामध्ये प्लस करावा लागेल. तो प्लस केल्यानंतर नेट प्रॉफिट येईल 3,07,355 रुपये. त्यानंतर प्रिव्हियस इयरचा जो प्रॉफिट दिलेला आहे तो आहे 2,287 रुपये. हा कसा आला, याच्यावर डिव्हिडंड पेडची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. डिव्हिडंड पेड एका शेअरवर 8 रुपये दिले. टोटल शेअर होते 25,000. 25,000 गुणिला 8 केलं तर ती अमाऊंट येईल 2 लाख रुपये, म्हणजे टोटल डिव्हिडंड 2 लाख पेड केलं. हे कॅल्क्युलेशन जर डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट नाही केली तरी चालेल. तर अशा प्रकारे जो मागच्या वर्षीचा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हा आहे 2,287 रुपये. 2,287 रुपये हा सुद्धा नेट प्रॉफिटमध्ये प्लस करावा लागेल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस याची टोटल येईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, तिसरं हेड आपण लिहितो, त्यामध्ये नेट प्रॉफिट लिहितो आणि मागच्या वर्षीचा प्रॉफिट, करंट इयरचा नेट प्रॉफिट आणि प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट. प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट आहे 2,287 आणि करंट इयरचा नेट प्रॉफिट आहे 3,07,355 रुपये. या दोघांची बेरीज केल्यानंतर त्याची टोटल येईल 3,09,642 रुपये. या रकमेमधून स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर केले 62,500 रुपये. तर प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे, शेवटची ॲडजस्टमेंट आहे 62,500 रुपये स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर केलेले आहेत. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स येईल 2,47,142 रुपये. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच आपण तयार करत आहोत असं समजायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जसं आपण नेट प्रॉफिट घेतो, तिसरं हेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधलं तिसरं हेड जसं आपण घेतो, त्यामध्ये नेट प्रॉफिट किंवा लॉस हा जो तिसरा हेड आहे त्या अंतर्गत करंट इयरचं नेट प्रॉफिट घेतो. त्यामध्ये प्रिव्हियस इयरचं नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं असेल तर ते प्लस करतो. त्यानंतर चौथं हेड घेतो ॲप्रोप्रिएशनचं. त्या चौथ्या हेडमध्ये स्टॅच्युटरी रिझर्व्हला जी अमाऊंट ट्रान्सफर केली जाते ती मायनस करतो आणि ती मायनस केल्यानंतर जो उरलेला बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो. तशाच पद्धतीने हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आलेला आहे 2,47,142 रुपये. 2,47,142 रुपये हा आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे.
म्हणजे बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे म्हणजे कुठे ट्रान्सफर करायचं आहे, दुसऱ्या शेड्यूलमध्ये. बॅलन्स शीटचं दुसरं जे शेड्यूल आहे, शेड्यूल नंबर 2, शेड्यूल नंबर 2 दिलेला आहे. या ठिकाणी पहा, रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर 2 मध्ये शेवटचं पद घेतलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याची व्हॅल्यू घेतलेली आहे 2,47,142 रुपये. ही व्हॅल्यू कुठून घेतलेली आहे, जी वर्किंग नोट्स तयार केलेली आहे त्या वर्किंग नोट्समधूनच घेतलेली आहे. या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा असं म्हटलेलं नाही आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं नाही आहे. परंतु प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स किती आहे ते मात्र, म्हणजे अप्रोप्रिएशन, चौथं हेड जे आपण घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, त्याचं जेवढं बॅलन्स असेल तेवढं बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं असते, तो दुसऱ्या शेड्यूलमध्ये. त्यामुळे असं बॅलन्स आपण वर्किंग नोट्स तयार करून काढलं 2,47,142 रुपये. ते रिझर्व्ह अँड सरप्लस या शेड्यूलमध्ये ट्रान्सफर केले बॅलन्स शीटला, म्हणजेच दुसऱ्या शेड्यूलमध्ये ट्रान्सफर केले. त्यानंतर स्टॅच्युटरी रिझर्व्ह आहे 65,000 रुपये. बॅलन्सेसमध्ये दिलेला आहे 65,000 रुपये स्टॅच्युटरी रिझर्व्ह फंड 65,000 रुपये दिलेला आहे. ते या दुसऱ्या शेड्यूलमध्ये घ्यायचं आहे. स्टॅच्युटरी रिझर्व्ह 65,000 रुपये, म्हणजेच हा स्टॅच्युटरी रिझर्व्ह मागच्या वर्षीपर्यंत 65,000 रुपये होता. स्टॅच्युटरी रिझर्व्ह फंड किती होता, 65,000 रुपये. या वर्षीच्या नफ्यातून पुन्हा 62,500 रुपये ट्रान्सफर केल्या गेले. ट्रान्सफर फॉर दी इयर. पहा, शेवटची ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ट्रान्सफर ₹62,500 टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह फंड. त्यामुळे 62,500 रुपये यावर्षी ट्रान्सफर केल्या गेले, म्हणून टोटल किती झाले, 65,000 प्लस 62,500, टोटल येईल 1,27,500. आता स्टॅच्युटरी रिझर्व्हची अमाऊंट किती होईल, 1,27,500 रुपये. त्यानंतर जनरल रिझर्व्ह जेवढं दिलं आहे तेवढंच घ्यायचं आहे, 9 लाख रुपये. कंटिंजन्सी रिझर्व्ह हे सुद्धा 1,25,000 रुपये दिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट रिझर्व्ह 25,000. डिव्हिडंड इक्वालायझेशन फंड 20,000. ह्या सर्व अमाऊंट दिलेल्याच आहेत. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी अमाऊंट आहे ती 2,47,142 रुपये ती वर्किंग नोट्स तयार करून आपण काढून घेतली आहे आणि ती दुसऱ्या शेड्यूलमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर या सर्वांची टोटल करायची आहे. ही टोटल येईल 14,44,642 रुपये. त्यानंतर तिसरं शेड्यूल करायचं आहे. तिसऱ्या शेड्यूलमध्ये डिपॉझिट्स अँड अदर अकाउंट एकच पद दिलेलं आहे. तेच पद जसंच्या तसं, म्हणजे जेवढी अमाऊंट दिलेली आहे बॅलन्सेसमध्ये तेवढी अमाऊंट या ठिकाणी घ्यायची आहे, कारण कोणतीही ॲडजस्टमेंट यावर दिलेली नाही. ही अमाऊंट दिलेली आहे 4,01,16,539 रुपये. टोटलसुद्धा तेवढीच येईल. त्यानंतर चौथं शेड्यूल असते बारोविंग. बारोविंग या शेड्यूलमध्ये सुद्धा एकच पद दिलेलं आहे, बारोविंग फ्रॉम अदर बँक. इतर बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे 2 लाख रुपयाचं. याची टोटलसुद्धा 2 लाख रुपये येईल. त्यानंतर पाचवं शेड्यूल आपल्याला तयार करायचं असते अदर लॅबिलिटीज अँड प्रोव्हिजन. पाचवं शेड्यूल तयार करताना, दुसरं आणि पाचवं शेड्यूल तयार करताना काळजीपूर्वक तयार करायचं असते, कारण दुसऱ्या शेड्यूलवर आणि पाचव्या शेड्यूलवरच ॲडजस्टमेंट दिल्या असतात. तर यामध्ये पाचव्या शेड्यूलमध्ये घ्यायचे पद आहेत बिल्स पेबल 4,79,449 रुपये. अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजेच रिबेट ऑन डिस्काउंट, ही अमाऊंट आहे 1,464 रुपये. ब्रँच ॲडजस्टमेंट क्रेडिट दिलेलं आहे, म्हणजे याचं क्रेडिट बॅलन्स दिलेलं आहे ब्रँच ॲडजस्टमेंटचं, म्हणून ते शेड्यूल नंबर 5 मध्ये घेतलं आहे. याची अमाऊंट आहे 13,85,728 रुपये. त्यानंतर अनक्लेम डिव्हिडंड आहे 33,430 रुपये. या सर्वांची टोटल केली तर ती येईल 19,71,000 रुपये. त्यानंतर सहावा शेड्यूल असते. पहिले 5 शेड्यूल हे लॅबिलिटी साईडचे असतात, त्यानंतरचे शेड्यूल हे असेट साईडचे असतात. शेड्यूल नंबर 6 दिलेला आहे कॅश अँड बॅलन्स विथ RBI. एकच पद आहे याचं, कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI. टोटल अमाऊंट दिलेली आहे 1,27,27,300 रुपये. टोटल पण तेवढीच येईल. सातवं जे शेड्यूल आहे बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, या शेड्यूलवरचा कोणताही पद दिलेला नाही आहे, म्हणून या शेड्यूलची जी टोटल आहे ती 0 येईल. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा एकच पद दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट्स या नावाचं. याची
टोटल जी अमाऊंट दिलेली आहे ती आहे 1,51,32,866 रुपये. त्याची टोटल तेवढीच येईल. त्यानंतर 9वं शेड्यूल आहे ॲडव्हान्सेस. 9वं शेड्यूल तयार करायचं असते, त्या शेड्यूलचं नाव आहे ॲडव्हान्सेस. यामध्ये बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस आणि लोन्स, ॲडव्हान्सेस, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट असे 2 पदं दिलेले आहेत. या 2 पदाची टोटल जी आहे ती आहे 1,90,52,333 रुपये. त्यानंतर फिक्स असेट आहे फर्निचर अँड फिटिंग्स आणि प्रिमायसेस. या दोन्ही पदांची जी टोटल येईल ती आहे 2,77,162 रुपये. त्यानंतर अदर असेट्समध्ये आपल्याला घ्यायचं आहे इंटरेस्ट अक्रू ऑन इन्व्हेस्टमेंट 1,24,244 रुपये. ही व्हॅल्यू ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. याची 2 इफेक्ट करायचे आहेत. एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जी वर्किंग नोट्स आपण तयार केली त्यामध्ये, आणि दुसरा इफेक्ट यामध्ये घ्यायचा आहे अदर असेट्समध्ये इंटरेस्ट अक्रू ऑन इन्व्हेस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये याची व्हॅल्यू दिलेली आहे 1,24,244 रुपये. त्यानंतर स्टॉक ऑफ स्टॅम्प्स अँड स्टेशनरी. स्टॉक त्याचा साठा आहे, कशाचा? स्टॅम्प्स आणि स्टेशनरीचा, 1,16,364 रुपयाचा. त्यानंतर इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्स. इन्कम टॅक्स ॲडव्हान्समध्ये पेड केलं ते पुन्हा पेड करावं लागणार नाही, त्यामुळे ती सुद्धा बँकेची असेट आहे. अशा प्रकारे टोटल अदर असेट होईल 5,71,590 रुपये. त्यानंतर कंटिंजंट लॅबिलिटी दिलेली आहे ॲक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर. ही अमाऊंट दिलेली आहे 15,06,851 रुपये. म्हणजे एका दृष्टीने ती असेट आहे आणि दुसऱ्या दृष्टीने ती लॅबिलिटी आहे, आणि म्हणून याची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये 2 वेळा दिलेली आहे, परंतु एकदाच आपल्याला घ्यायची आहे कंटिंजंट लॅबिलिटीमध्ये. तसंही कंटिंजंट लॅबिलिटीची टोटल विचारात घेतली जात नाही, ती फक्त बॅलन्स शीटमध्ये दर्शविली जाते, शो केली जाते. त्यानंतर बॅलन्स शीट तयार करायचं आहे. बॅलन्स शीट ऑफ इम्प्रेस बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2018. सर्व शेड्यूलची टोटल केल्यानंतर बॅलन्स शीट तयार करता येईल आपल्याला. पहिलं हेड घ्यायचं आहे यामध्ये कॅपिटल अँड लॅबिलिटीज. पहिलं शेड्यूल आहे कॅपिटल. याची टोटल आहे 25 लाख रुपये. ॲथोराइज कॅपिटल दिलेलं आहे आणि इश्यू अँड पेडअप कॅपिटल दिलेलं आहे. ॲथोराइज कॅपिटल फक्त शेड्यूलमध्ये शो करायचं आहे, आणि जो इश्यू अँड पेडअप कॅपिटल आहे त्याचीच टोटल घ्यायची आहे. त्याची टोटल आहे 25 लाख रुपये. त्यानंतर दुसरं शेड्यूल आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. याची टोटल 14,44,642 रुपये. डिपॉझिट्स हे आहे तिसरं शेड्यूल. याची टोटल 4,01,16,539 रुपये. बॉरोविंग चौथं शेड्यूल आहे बॉरोविंग. टोटल आहे 2 लाख. आणि अदर लॅबिलिटीज अँड प्रोव्हिजन हे आहे 5वं शेड्यूल. याची टोटल आहे 19,71,000 रुपये. या 5ही शेड्यूलची सर्वप्रथम टोटल करायची आहे. शेड्यूल नंबर 1 ते 5 हे लॅबिलिटीजचे शेड्यूल आहेत. त्यानंतर लॅबिलिटीची टोटल केल्यानंतर दुसरं हेड घ्यायचं आहे असेटचं. असेटचे जे शेड्यूल आहेत ते आहेत शेड्यूल नंबर 6 पासून ते 11 पर्यंत. 12वं शेड्यूल फक्त शो करायचं आहे, त्याची टोटल घ्यायची नाही आहे. 6वं शेड्यूल आहे कॅश अँड बॅलन्स विथ RBI. याची टोटल आहे 1,27,27,300 रुपये. त्यानंतर 7वं शेड्यूल आहे बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. याची कोणतंही पद दिलेलं नव्हतं या शेड्यूलवरचं, त्यामुळे याची टोटल नील आहे. इन्व्हेस्टमेंट 8वं शेड्यूल आहे. याची टोटल दिलेली आहे 1,51,32,866 रुपये. त्यानंतर ॲडव्हान्सेस 9वं शेड्यूल आहे. टोटल आहे ॲडव्हान्सेस या शेड्यूलची 1,90,52,333 रुपये. 10वं शेड्यूल आहे फिक्स असेट. टोटल आहे 2,77,163 रुपये. आणि शेवटचं शेड्यूल आहे 11वं शेड्यूल अदर असेट्स. याची टोटल 5,71,590 रुपये. या 6ही शेड्यूलची म्हणजे शेड्यूल नंबर 6 ते शेड्यूल नंबर 11 या शेड्यूलची टोटल लिहून झाल्यानंतर या टोटलची टोटल करायची आहे. ही टोटल येईल 4,61,61,252 रुपये. असेट्स आणि लॅबिलिटीची टोटल सारखी आलेली आहे. त्यानंतर कंटिंजंट लॅबिलिटी फक्त शो करायची आहे. 12वं शेड्यूल आहे कंटिंजंट लॅबिलिटीचं. याची टोटल आहे 15,06,851 रुपये.
आणि बिल्स फॉर कलेक्शन आणि बिल्स रिसिवेबल नावाचे पद दिले होते. फक्त एकच पदाची व्हॅल्यू या ठिकाणी लिहायची आहे, ती म्हणजे बिल्स फॉर कलेक्शन 40,92,732 रुपये. कारण बिल्स फॉर कलेक्शन आणि बिल्स रिसिवेबल एका दृष्टीने असेट्स आणि दुसऱ्या दृष्टीने लॅबिलिटी आहे, आणि त्यामुळे त्याची फक्त एकच व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. त्याच्यावरचे जे शेड्यूल आहेत ते शेड्यूल तयार करायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला ही वर्किंग नोट्स आहे, वर्किंग नोट्स तयार करायची आहे. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स दिलेलं नाही आहे. जे अप्रोप्रिएशन अकाउंटचं बॅलन्स असते ते बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर केलं जाते, परंतु तेच बॅलन्स न देता त्याच्यावर 2-3 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. त्या ॲडजस्टमेंटवरून अशा प्रकारे वर्किंग नोट्स तयार करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटचं बॅलन्स काढायचं आहे आणि ते दुसऱ्या शेड्यूलमध्ये ट्रान्सफर करायचे आहे 2,47,142 रुपये. तेव्हाच आपलं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर योग्य येईल, अचूक येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर